सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकाटावरी ठेवून या. खरंच विठ्ठल म्हणजे जो विटेवर उभा आहे तो, आणि जो वारीला जातो तो वारकरी. विठ्ठल ही एक अशी देवता आहे ज्याला विठू माऊली माऊली म्हणूनही आपण हाक मारतो. तर या माऊलीचे दर्शन घडवणारी नाटिका घेऊन येत आहे इयत्ता दुसरी अ व ब चे विद्यार्थी. एकूण सहभागी विद्यार्थी आहेत 22, त्यात मुले 16 व मुली 6. मुले अमरदीप काटुदे, कार्तिक प्रतिदार, महावीर पवार, सिद्धार्थ गायकवाड, रुद्रांश टेंगरे, आर्यन केरी, हंस पवार, जीवन भागवत, अथर्व राऊत, पृथ्वीराज कडेकर, यश शिरसाट, आरुष आगरे, कृष्ण अंगारे, यश तापेकर, हर्ष मोलाड. मुली आराध्या पेंढारकर, परी तेलंग, आराध्या काकडे, ऋतिका मालुके, स्नेहल जाधव, त्रिशा पांडे. नाटिकेचे नाव आहे पंढरीची वारी. इयत्ता दुसरी अ व ब वर्गाचे विद्यार्थी पंढरीची वारी ही नाटिका सादर करत आहोत. त्यातील हा प्रसंग. पांडुरंग हरी. रोज उठला की हे महाराज आलं ते महाराज आलं, मला इकडं जायचं, हरिपाठाला तिकडं जायचं, त्या गाई बघ ते जनावर बघ, चारा बघ, आणि उठलं की ते भजन कीर्तन हरे मुख्य मनाने काम कोणी करायचं, माझी मारायची बारी आली काम करू करू रात्रंदिवस. उठलं की पांडुरंग पांडुरंग, काय तो आणून देतो का खायला, त्या काळ्या विठ्याचं येड लागलंय रात्रंदिवस तेच. अरे सुखाने तरी देवाची पूजा करू दे. नुसतं स्वतःला सुख पाहिजे, दुसरं मरण की कामानी. मी माझ्या स्वतःच्या सुखासाठी नाही करत, मी माझ्या देवाच्या सुखासाठी करतो. माझा देव सुखी राहावा म्हणून करतो त्याची पूजा. देवाला काय दाढ भरली म्हणे देव सुखी राहील. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. वय व काल म्हणत होते कुठं वारीला जायचंय. हो जायचं ना वारीला. जायचंय. हे रानातलं गायचं पेरायचं नांगरायचं कोण करीन. उठलं की चाललंय बोंबलत वारीला. अगं आम्हाला सांगितले गुरांचं बघायला, नाहीतर आहे की तू, नाहीतर चल जाऊ जाऊ गबी वारीला. तुमचं तुम्हीच जावा म्हणा की जाऊ दोघं वारीला. बरं मी जाऊन येतो मंदिरात. आपल्याला काय काम आहे, देवपूजा नाहीतर मंदिर. मी हाय भाकरी थापाय, लवकर या घरला. बरं. अरे पांडुरंगा ये की देवाच्या दर्शनाला. अरे केव्हा सुधारणार तुम्ही? जेव्हा आमचा देव सुधारेल तेव्हा. अरे किती दिवस हेलपाटे मारण्याला मंदिरात? काय मिळतं तुम्हाला मंदिरात? देवाच्या दर्शनाला आम्हाला सुख मिळतंय. असं सुख की जगाच्या कुठल्याच बाजारात मिळणार नाही, ते आम्हाला दर्शनाने मिळतंय. नाही र, तुम्ही नाही सुधारणार. चालतो मी. पांडुरंग येतो का वारीला? निघणार आहे आम्ही दोघं उद्या. काम धंदा सोडून का बेजार होता रे तुमच्या सारखे वारकरी? अरे बेजार नाही, वारी सारखा आनंद कुठे बी नाही रे पांडुरंगा. अरे बराबर आहे, मावळे म्हणतात ते खरं आहे. काय तर म्हणे आनंद मिळतोय. पुण्याला एकदा फिरायला गेलो होतो मी. तुमचा सोहळा होता. काय सोहळा? अरे ते वारकरी एवढे भिजले होते, भागवत नव्हते रे. म्हणे आनंद मिळतोय. काय आनंद मिळतोय हे? अरे ते भिजत नव्हते. अरे तुझा काहीतरी गैरसमज झालाय. निसर्ग राजा जल तुषारांनी माऊलीचा अभिषेक करत होते ते. बराबर हाय की नाही? रंग तू वारीला आल्यानंतर तुला वारीचं महत्व कळेल. आपण एका शाळेत शिकलोय. मी कधी मंदिरात आलो का? अरे मग आता की येत जा देवाच्या दर्शनाला. मी सुखी आहे, कशाला येऊ वारीला? वारी फिरी करण्याची काही गरज नाही मला. मी कधी देवाचं नाव घेतले तरी मी सुखी आहे. हे बघ पांडुरंगा, जोपर्यंत पूर्व पुण्य असताना तोपर्यंत सुख शांती असतात. कारण जो पुण्याची पावटीस आहे मग ब्रह्मपदाची उटी उत्तरे. ओ लागे माघारे मृत्यू लोकावर. ब्रह्मदेवा सुद्धा पूर्व पुण्य करायला यावं लागलं. यात आपली काय कथा रे? असं आहे का? म्हणून तू एक चल आमच्या सोबत वारीला. आम्ही दोघं उद्या निघत आहे. आमची इच्छा आहे तू पण आमच्या सोबत वारीला यावं. तुम्ही म्हणतात ना हे ना, मग मी येतो, पण वारीला नाही, एन्जॉय करायला. म्हणून चालतंय. तू कसा आहे एन्जॉय करायला ये, पण तू आमच्या बरोबर वारीला चल, आम्हालाही आनंद वाटेल. पांडुरंगा माऊली आपलं ठरले तर निघू आपण उद्या वारीला. उरका मग तयारी करा. चला.
अहो बोल, काय म्हणती? मला वारीवरून येताना एक वस्तू आणते का? अहो माझ्यासाठी सौभाग्याचे लेणं कुंकू आणा. पंढरपुरावरून आणलेल्या कुंकानं सौभाग्याचे लेणं आबादीत राहतं. स्त्री हट्ट हे पुरावंच लागतं असे शास्त्रच सांगतं. येऊ का मी आता? थांबा दर्शन घेऊ द्या. पांडुरंग घरी. वारीस तयारी झाली सारी? हो विठ्ठला. अरे वा पांडुरंग आला, दे त्याला पताका. नको ते मला, मी एन्जॉय करायला येतोय. ज्ञानोबा माऊली तुकाराम. गांजुनी या भारी दुःखदारी द्याने, गांजुनी या भारी दुःखदारी द्याने, कडे तारी कामे भाकरीचे ताट, पाऊले चलाते पंढरीची वाट, पाऊले चलाते पंढरीची वाट. पांडुरंगा पाणी घ्यायचं का? बघू ना कुठं नळ लागचा असन ना. नाही, पुढं गाव आले तिथं पाणी पिऊ. नको माझी कशाला पाय पडता? अरे मादा, अरे सखा, अशी किती दिवस वारी करणार? अरे आमच्या वडिलांनी पंजोबांनी अखंड वारी केली. आमचे आयुष्य असेपर्यंत आम्ही असेच वारी करणार. कारण संत म्हणतात, पंढरीची वारी माझ्या घरी आहे, कणकरी तीर्थे तीर्थवृत्त. माऊली, पांडुरंगाला काय नाव ठेवले? पांडुरंग आवडीनं, तरी त्या पांडुरंग नावाचा कंटाळा आलाय तुम्हाला? अरे माझ्या आई वडिलांना तोच तर अन्याय केलाय माझ्यावर. पांडुरंग नाव ठेवले, त्या नावाचा वैताग आलाय मला. अरे काय बोलतोय पांडुरंगा? तुझे नाव पांडुरंग ठेवले त्यामुळे त्याची मुखात सतत पांडुरंगाचे नाव येईल. अरे तू देवाचं नाव घे, देवाचं नाव. देवाच्या नावाने कोण तरलं नाही. वारीला आला मात्र आता तू एक खरंच निष्ठावंत वारकरी बन. त्यासाठी आम्ही तुला वारीला आणलं आहे. खरं आहे, माऊली म्हणतात ते खरं आहे. बरं आता माझे पाय दुखू लागले, कुठं तरी बसू. अरे आता पुढं गाव आलंय, तिथं पाणी पिऊ व बसू. माऊली, पांडुरंगाला नक्कीच वारीला येऊन फरक पडेल. खरंच यायला वारीची गोडी निर्माण होईल. अरे तुमच्या बरोबर आलो, पण माझे पाय लय दुखू लागले, याचाच वैताग आलाय. भजन करा रे, भजन करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. अरे पांडुरंगा, चालून भूक लागली असेल ना? भूक तर लागली. आता आपण कुठेतरी हॉटेल बघू व जेवू. आता घराच्या बाहेर पडल्यावर आपल्याला कोण जेवायला देणार आहे? पांडुरंग आता हळूहळू कळेल. विठ्ठल भक्त वारीसाठी काय काय सेवा करतात ते. पंढरपूरला जाणार प्रत्येक वारकऱ्यासाठी जेवणाची सोय केली आहे. चला बरं, जेवून घ्या. माऊली चला, पांडुरंग उभा राहिला आपल्या समोर. पांडुरंगाचा भूक लागली होती ना? देव भेटला रे. माऊली, जेवण मात्र पोटभर झालं बर का? वारकऱ्यांसाठी करता हो सेवा. आता जेवण तर झाले, आता एक अभंग म्हणा बरं. अभंग घ्यायचं का?
माऊली पांडुरंगाला आवड लागली, पांडुरंगी मन रमले, पांडुरंगी मन. नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाऊ, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाऊ. अरे सखा रे माझा, खरंच रे तुमची वारी मला नव्हते वाटले इतकी व्यवस्थित सोय करतील. अरे पांडुरंगा, समाजाला असे वाटते की पांडुरंग भक्त दिसला, अरे त्याची किती सेवा करावी. ते लोक नाही, ते विठ्ठल भक्त आहे. खरंच रे खरंच. आणि अखंड वारकरी सेवेसाठी उभे असतात ते. न नातं ना गोत ना ओळख ना पाहक, पण खरंच रे लोक सेवा करतात. खरंच पांडुरंगाची वारी महान आहे. नव्हते रे कळलं मला. अरे फुकट कोणी चहा पाजत नाही, पण अरे इथे लोक वारकऱ्यांची वाट बघत बसता. अरे किती महान आहे हा सोहळा, खरंच महान आहे हा. अरे कधी बायको सुद्धा माझ्या कधी पाया पडली नाही, इथं सगळे वारकरी येऊन माझे पाया पडले. खरंच रे तुमचा सोहळा महान आहे रे, महान आहे. अरे आपल्या संतांनी सांगितले आहे की देव, देश आणि धर्म यांचे जर रक्षण केले ना, यातच खरे सुख आणि आनंद आहे. आणि देव, देश आणि धर्म यांचे जर रक्षण केले ना, यातच आपले कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य आपल्याला इथून पुढे पार पाडायचं आहे. अरे सखा, खरंच मी माझ्या आई वडिलांना दोष दिला, माझं नाव पांडुरंग ठेवले म्हणून नाही र. आज कळलंय की पांडुरंगाच्या नावाचं किती महत्व आहे. खरंच रे तुमच्या वारीमध्ये पांडुरंग आहे. खरंच भगवान भेटला रे मला. असं वाटतंय तुमच्या वारीमध्ये नाचावं. अरे पांडुरंगा, हीच तर वारी आपली, हेच तर सुख आहे. खरंच आनंद आहे तुमच्या वारीमध्ये. मी तुमच्या वारीला वेगळे समजत होतो, आता मी तुमच्या बरोबर वारीला येतो. मला लय बरं वाटतंय. माऊली, आता पांडुरंगाला वारीचं महत्व कळालं. चला र, बुक्का लावा र, पताका द्या माझ्या हातात. मी नाचत नाचत वारीला येतो, पांडुरंगाच्या दर्शनाला येतो. अशा प्रकारे पांडुरंगाला वारीचे महत्व कळाले.